नमस्कार. आपण सगळे गणपती बाप्पांची मूर्ती पाहतो, त्यांची पूजा करतो. पण तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का? त्यांच्या प्रत्येक अवयवामागे एक मोठं गुपित दडलेलं आहे. बाप्पांचं रूप म्हणजे नुसती मूर्ती नाही, ते आपल्या आयुष्याला दिशा देणारं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. गणपती बाप्पांचे कान खूप मोठे असतात. हे आपल्याला काय सांगतात? ते सांगतात फक्त बोलू नका, ऐका. जगात अनेक लोक फक्त बोलत राहतात, पण ऐकण्याचं महत्व विसरून जातात. समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकलं तर अनेक गैरसमज दूर होतात आणि खरं ज्ञानही मिळतं. गणपती बाप्पांचं डोकं आपल्याला काय शिकवतं? ते शिकवतं मोठा विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न पडता जीवनात मोठी स्वप्न बघा आणि मोठी ध्येय ठेवा. जेव्हा तुम्ही मोठा विचार करता तेव्हा तुम्हाला मार्गही मोठेच मिळतात. बाप्पांचे डोळे एकदम लहान असतात, पण ते खूप तीक्ष्ण असतात. हे आपल्याला शिकवतात एकाग्र व्हा. जसं शिकारी फक्त आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करतो, तसं तुम्हीही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर तुमची एकाग्रता पक्की असेल तर यश नक्कीच मिळेल. गणपती बाप्पांचं मोठं पोट पाहिलं की एक महत्वाचा धडा मिळतो. जीवनात जे काही येईल ते पचवायला शिका. सुख असो वा दुःख, प्रशंसा असो वा टीका, सगळं शांतपणे स्वीकारा आणि पचवून टाका. हीच खऱ्या अर्थाने सहनशीलता आहे. आणि शेवटी गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे छोटासा हुंदीर. हुंदीर म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा आणि वासना. हुंदीर कधी एका जागी शांत बसत नाही, तो सारखा इकडे तिकडे धावत राहतो. आपल्या इच्छाही तशाच असतात. पण गणपती बाप्पांनी हुंदराला आपल्या पायाखाली का ठेवलं असेल? याचा अर्थ आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही तुमच्या इच्छा योग्य मार्गाने वापरल्या तर त्या तुमचं आयुष्य समृद्ध करू शकतात. मित्रांनो, गणपती बाप्पांचे हे रूप फक्त देवत्वाचं नाही, ते एक जीवन शिक्षक आहे. म्हणूनच आपण प्रत्येक शुभ कार्यात सर्वात आधी बाप्पाला आठवतो, कारण ते फक्त विघ्नहर्ता नाहीत, ते आपल्याला योग्य मार्ग देणारे मार्गदर्शकही आहेत. गणपती बाप्पा मोरया.